काहीच आता आलेलो आहो आम्ही पेट्रोल पंपावर. विठ्ठल काका आणि मी पेट्रोल फुल करायसाठी, कारण तर उद्यापासून पेट्रोल पंप बंद होणार आहे. पेट्रोल बंद होणार आहे आणि डिझेल पण बंद झालेला आहे सध्या. आणि मी आणि विठ्ठल काका आलेला आहो. उद्यापासून पेट्रोल नाहीच आहे म्हणून आता फुल करून टाकली आम्ही गाडी. हे बघा बत्ती गुल म्हणत आहे विठ्ठल काका. गर्दी तर खूपच जमत आहे. एक एक गाड्या तर पुन्हा पुन्हा येत आहे. खास व्हिडिओ दाखवणार आहो म्हणजे आमच्या कोरपणा बस स्टॉपचं उडान पुलिया. हे पहा उडान पुलिया कोरपणा बस स्टॉप. आता आहो आम्ही साईडला इकडे. तर आमचं पेट्रोल टाकणं झालेलं आहे आणि ब्लॉग पण आज मी रात्री 8:30 वाजता सुरू केलेला आहे. आज दिवसभर ब्लॉग काही काढला नव्हता म्हणून. आणि आता तर पेट्रोलच्या निमित्तानं ब्लॉग काढायला भेटला, दुसरं काहीही नाही. हायवेला गाड्या खूप फास्ट चालत आहे. तर भेटू मग त्याला घरी. बंद तर मी माझी जुनी गाडी पण आणू शकतो आता पेट्रोल टाकायसाठी. म्हटलं तर फुल करून टाकू पेट्रोल. ही तर गाडी फुल केलेली आहे मी ना. फुल झालं म्हणून ओव्हरफुल झालं म्हणून काढून ठेवलेलं आहे. आणि आता आलेलो आम्ही चहा प्यासाठी कोरपणामध्ये मून चाय भेटला नाही. आता चाललो आम्ही घराघर. गाडी तिकडे लावलेली आहे मीने. हे आमचं कोरपणा बस स्टॉप म्हणलं तर त्याची दाखवल्या पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज चौक. चहा तर काही पेना नाही झाला. आणि इकडे आपली विल्लोराणी. तर आता आलेलो आम्ही आपलं कृष्णा लस्सीमध्ये स्प्राईट प्यासाठी. 25 काही भेटली नाही. मी स्प्राईट आता बोलावली आहे अर्धा लिटरवाली. चिल्लवाली मागत आहे विठ्ठल काका. विठ्ठल काका आता स्प्राईट टाकत आहे. टाक विठ्ठल काका लवकर. आपल्याला घरी जाण्यासाठी उशीर होता आणि दुसरी गाडी पण आणायची आहे पेट्रोल टाकासाठी. जर येणं नाही झालं तर नाही येऊ, जर येणं झालं तर येऊन जाऊ. विठ्ठल काकाने टाकलेली आहे स्प्राईट. विठ्ठल काका माझ्या पण ग्लासमध्ये टाक. विठ्ठल काका आता माझ्या पण ग्लासमध्ये टाकत असताना. तर भेटून स्प्राईट केल्यावर घे विठ्ठल काका चेस कर. चेस. विठ्ठल काका सुरुवात पण दिली आहे. काहीच आता पेनं झालेलं आहे आणि आता दुसरा ग्लास भरणं चालू आहे. स्प्राईट पेनं झालेला आहे आमचा. आता आम्ही झालेला घराघर. पुढून गाड्यातून येत आहे आणि विठ्ठल काका माझ्या माग आहे आणि मी विठ्ठल काकाच्या समोर आहोत. आम्ही चाललेलो डबल पेट्रोल भरासाठी दुसऱ्या जुन्या गाडीसाठी. मी आणि विठ्ठल काका पुढं थांबून आहे. तुम्हाला सांगलं तसंच करत आहो. मी आणि विठ्ठल काका दुसरी गाडी घेऊन चाललेलो आहो आता कोरपणा. आणि जर त्या गाडीची टाकी फुटू नये म्हणून सोय केलेली आहे मी ना. बाटला घेऊन आता निघालो आम्ही कोरपण्याच्या रस्त्याला. जसे पहिल्याचा रस्ता जो होता त्याच रस्त्यानं निघालो आता आम्ही. तर भेटू मग मधामध्ये बाटला टपून ठेवा टाकताय. त्यासाठी जर आपला बाटलामध्ये काही पेट्रोल देत नाही म्हणून. तर भेटू मग आम्ही पंपावर पेट्रोल टाकताना. धन्यवाद. गाईज आम्ही परत आलेलो होतो कोरपणा बस स्टॉपवर पेट्रोल टाकासाठी. तुम्हाला तर सांगितलंच आहे मी ना. हाय आपला हायवे. विठ्ठल काका गाडी स्लो करून टाक. हायवेच्या वरतून तर काय आपल्याला काही जायचं नाही माहीतच आहे. पेट्रोल पंपावर पोचलो आम्ही आता. तर भेटू मग पुढं जाऊ. आता काही गर्दी नाही मग जेव्हा. काही दुसऱ्या वेळी पण आम्ही दुसरी गाडी घेऊन गेलो होतो आमची जुनीवाली नाही का. तर ते पण गाडी फुल झालेली आहे. आता चाललो आम्ही घराकडे. हाय आमच्या विठ्ठल काकाचा दिनेश काकाचा हायवा तो धाब्यावर लागून आहे. आणि असं म्हटलं तर विठ्ठल काकाचा आणि दिनेश काकाचा दोघाचा पण आहे. कारण तो हे दोन्ही पण भाऊच असल्यामुळे. विठ्ठल काका तू काही 2 शब्द बोलू शकते का? काय बोलू शकत. विठ्ठल काका तर आपल्या गाडी चालवत आहे त्यामुळे नाईटचा प्रवास असल्यामुळे काही विठ्ठल काका काही बोलू शकत नाही.
मंडळी आपण घरी जाऊ लवकरच, कारण आता नाही का पोटामध्ये पेट्रोल आम्हाला काढून काढायचं आहे गाडीत, ते पण तुम्हाला दाखवतो. चला काही कमेंटमध्ये नक्की सांगा आपण माईक घ्यायचा का सिम्पल घ्यायचा, कारण आपल्याकडं सिम्पल आहे पण गावाला आहे त्यानं काही आपलं काही दिसत नाही का, बरोबर काही दिसत नाही. आणि वाईफ ओव्हर करायसाठी माईक नाही, माईक घेऊ का सिम्पल घेऊ, नक्की कमेंटमध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. चांगला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.